हरिओम. श्री आत्माराम. माया निरूपण भाग 8. तयाचा मळ झडेना आणि अभ्यांतर कळेना, तरी ते सहसा पालटेना मृत्तिका रूपे. आता इथे साधना हा अग्नी आहे. साधनेच्या अग्नीच्या प्रकाशामध्ये हे सगळं व्हायचं आहे. आता काय काय व्हायचं आहे? जे आधी सांगितलं होतं की अग्निसंगे लोहो पिटे, तेणे तयाचा मळ सुटे, मग परिसेसी झगडता पालटे, लोखंड पण तयाचे. म्हणजेच लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श व्हावा लागतो. पण त्याला जर लोखंडाला जंग चढलेला असेल तर त्याला आधी शुद्ध करावं लागतं, तापवावं लागतं, त्याच्यावर मारावं लागतं की जेणेकरून त्याच्यावरचा कुणी गंज म्हणतं, कुणी जंग म्हणतं, तर त्याचे जे जे थर आहेत ते निघून जातात. म्हणजे ते आधी लोखंड शुद्ध करावं लागतं असं. म्हणूनच अग्नीच्या संपर्काने लोखंड जेव्हा पिटलं जातं तेव्हा परिसाच्या स्पर्शाने त्याचं लोखंड पण नाहीसं होतं. हे म्हणजेच साधना हा अग्नी आहे आणि साधनेच्या अग्नीच्या प्रकाशामध्ये हे सगळं व्हायचं. कसं? जर मळ पिटला नाही आणि त्याला आतलं काय आहे हे जर उजाडलं नाही, आता ही उपमा आहे बरं का, तर त्याचं लोखंड पण कधीही बदलायचं नाही. हे कुणासाठी आहे? हे माझ्यासाठी आहे. मी कोण आहे? मी साधक आहे, मी शिष्य आहे. मग मला काय करायचं आहे? देव पाह्यासी गेलो, माझा मीच देव झालो, इथपर्यंत पोहोचायचं आहे. मग ह्याच्यासाठी काय करायचं? यासाठी जे आतमध्ये जंग चढलेले आहेत, कशाला? वृत्तीला. या वृत्तीमध्ये काय आहेत? षड्विकार आहेत. मग या षड्विकारांना जसं अग्नीला ताप म्हणजे अग्नी निर्माण केला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोखंडाला मारलं, पिटलं, तसं मला काय करायचं आहे? तर मला या षड्विकारांवर अग्निरूपी असणारी साधना म्हणजेच नामस्मरण, मनन, चिंतन, निधिध्यासन हे सातत्याने त्या वृत्तीचे जे गंज चढलेले आहेत त्याच्यावर मारायचं, आपटायचं, की जेणेकरून ती वाईट वृत्ती पूर्णपणे निघून जाईल आणि उजाडेल. उजाडेल म्हणजे काय होईल? की तो परब्रह्म, तो परमात्मा दुसरीकडे कुठेच नाही, माझ्या आतच आहे हे ज्ञान होईल. पण जर त्या लोखंडाला मारलंच नाही तर मग ते लोखंड नसून मातीचं ढेकूळ आहे असं समजावं लागेल. म्हणजेच काय? जर आम्हाला काय करायचं हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कसं करायचं हे समजत नाही. मग कुणाकडून समजून घ्यायचं हे कळत नाही. मग कुठे जायचं हेही कळत नाही. म्हणजेच काय होतो आम्ही? तर आमची वृत्ती ही ती मातीच्या ढेकळासारखी होते. मग पुढे काय म्हणायचं? आता काहीतरी तर बदल झाला गेला पाहिजे ना. नाहीतर कसं आहे, संतांच्या सहवासामध्ये वर्षानुवर्ष राहूनही ज्यांच्यात बदल होत नाही त्यांच्याकरता समर्थ ही उपमा देतात. म्हणून टाकायचं काय, त्याग कशाचा करायचा ते समर्थ सांगतायत. बघा, आम्ही पण संतांच्या सहवासामध्ये आहोत. तुम्ही म्हणाल नाही हो, आम्हाला संत नाही भेटले. अहो, आता कलियुगामध्ये संत देहरूपाने बघायचे नाही आहेत, तर संत ग्रंथरूपाने बघायचे आहेत. आपल्या सगळ्यांच्या घरी सगळे ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे, नाथ भागवत आहे, श्रीमद भागवत आहे, देवी भागवत आहे. पण आपली प्रवृत्ती कशी असते? नाही हो, ती पोथी आहे बरं का, त्याला शिवायचं नाही.
मग त्याला मस्त छान कव्हर लावायचं, ठेवायचं आणि मग त्याला हळद कुंकू वाहायचं, फुलं वाहायची, उदबत्ती ओवाळायची, धूप दीप केला आणि आरती केली. तर तो ग्रंथ जर आम्ही असा छान ठेवून दिला, नुसती पूजा केली, तर त्याच्यामधून काही मिळणार आहे का? नाही. मग या संतांच्या म्हणजेच ग्रंथांच्या सहवासामध्ये राहूनही वर्षानुवर्ष आपल्यासारख्यांमध्ये बदल झालेला नाही आहे. म्हणून समर्थ ही उपमा देऊन आम्हाला समजून सांगतायत की त्याग कशाचा करायचा, त्यासाठी 9वी ओवी ते घेतात. म्हणून नाशवंत तितुका मळ, म्हणून नाशवंत तितुका मळ, तुवा त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बाबा. किती सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे की मग तू काय कर, कुणाला? शिष्याला. की तू काय कर, नाशवंत असणारा काय आहे? मळ आहे. विचार करा, आपण कानामध्ये बड्स घातले आणि त्याला मळ लागून आला, तर तो मळ आपण कधी जपून ठेवतो का? बघा 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 एवढा मळ निघाला म्हणून आपण सगळ्यांना दाखवतो का? एखाद्या डब्बीत घालून जपून ठेवतो का? शी, घाण. जपून नाही ठेवत. मग ते काय आहे? ते घाण आहे. मग त्याला काय करायचं? त्याचा त्याग करायचा. तुवा त्यजावा अमंगळ. जे जे नाशवंत आहे, जे जे क्षणभंगूर आहे, ज्याला उत्पत्ती आणि विनाश आहे, असं सगळं टाकून दे. मग ते कितीही दीर्घकाळाचं असो, ते सगळं टाकून दे असं म्हणतात. पण आमची वृत्ती कशी आहे? सकाळचं अन्न संध्याकाळपर्यंत जपून ठेवतोच. बरं, एवढंच नाही, परत जास्ती उरलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राखून ठेवतो. आणि जर फ्रीज असेल तर मग आणखीन एखादा दिवस ठेवल्या जातं. म्हणजे उरलेलं अन्न 2 वर्ष कोणी राखून ठेवतं का? नाही. चांगला झाला आहे साखर भात, अहो आमच्या सासूबाईंच्या हाताला फार चव आहे बरं का. मग आपण काय करू? आत्ता दसऱ्याला केलेला आहे ना, दिवाळीपर्यंत ठेवू, लेकरं बाळं येणार आहेत, त्यांना खायला मिळेल, असा विचार करून इतक्या दीर्घकाळ आपण पदार्थ ठेवतो का? नाही. खरं तर सकाळचं फार तर संध्याकाळी चालतं, पण शास्त्राप्रमाणे तेही चालत नाही. शिळं खाणं हे तामस लक्षण सांगितलं आहे. यात यातं गतरसम पूती पर्युषितैंच यत् उच्चिष्टमपि च मेध्यम भोजनं तामसप्रियम. असं भगवंतच गीतेत सांगतात. यात यामम याचं लोकांनी सोयीस्कररित्या 2 अर्थ केले आहेत. एक, या म्हणजे 1 प्रहर आणि यामा म्हणजे रात्र. तेव्हा अन्न शिजवल्यापासून तयार झाल्यापासून 1 प्रहरमध्ये गेला की अन्न शिळं होतं. प्रहर म्हणजे 3 ते 3.5 तास. पण यामा शब्दाचा अर्थ रात्रही असल्यामुळे रात्रमध्ये गेली तरी चालते असा अर्थ सोयीस्करपणे आपण घेतला. म्हणजे आजचं फार तर उद्या चालेल, आपण नेहमी तसं खातोही. अहो, आंबाड्याची भाजी, आता महालक्ष्म्या आहेत ना, तेव्हा आंबाड्याची भाजी सगळीकडे करतातच. मग ही आंबाड्याची भाजी, त्याच्यावर खूप असं तेल, लसणाची फोडणी आणि शिळी अशी खुसखुशीत भाकरी, असं जेवण असेल ना, तर ज्यांना आवडतं त्यांना ते पक्वान्न वाटतं, त्याच्यापुढे काहीच नको. पण हे अन्न तामस अन्न आहे. हे कशासाठी सांगायचं आहे? तर नाशवंत म्हणजे ज्याला उत्पत्ती आणि नाश आहे, ते सगळं 24 तास उत्पत्ती नाशाचे असो किंवा 24 वर्ष उत्पत्ती नाशाचे असो, 24,000 वर्षांचे उत्पत्ती नाशाचे असो, ज्याला ज्याला उत्पत्ती विनाश आहे ते सगळं टाकून देण्याची तयारी आपली असली पाहिजे, म्हणजे शिष्याची असली पाहिजे. नाशवंत हे सगळं टाकायचं. म्हणून एकदा आपलं ठरलं की मग काय करायचं? मग नाशवंत कशाला म्हणायचं ह्याची चर्चा समजून घ्यायची. ती समर्थ पुढच्या ओवीत सांगतात. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.